वाल्मिक कराड कठोर होता असं मला जाणवलं होतं जवळ गेलो, पण आमची मैत्री किंवा आमची सहकार्य पण आमचा एवढं पुढे जाईल मला पण वाटलं नव्हतं. 2023च्या दिवाळीनंतर ही महादेव मुंडेंची हत्या पचवल्यानंतर अशा बऱ्याच हत्या गुन्हेगारी पचवल्यानंतर तो उदय झाला त्याचा. आणि काय उदय राहिलाच किती वर्ष दीड वर्षात, तर त्याचं साम्राज्य पूर्ण धुळीत गेलं, सगळं राखेत गेलं. यांना कोण घाबरणारे वाचले चिल्लर वरतीला? यांच्या बापाला नाही घाबरलो तर ह्यांच्या पिलावळांना काय घाबरणार आहे? अच्छा. वाल्मिक कराड सोबत त्यावेळेस मी संघर्ष केलेला आहे. SP बारगरला विचारा, वाल्मिक कराड कठोर होता असं मला जाणवलं होतं जवळ गेलो, पण आमची मैत्री किंवा आमची सहकार्य पण आमचा एवढं पुढे जाईल मला पण वाटलं नव्हतं. अच्छा. पण त्याला माझ्याकडून असं अपेक्षा होती बाबा की हो शेवटपर्यंत माझ्यासोबत त्याच्यासोबत राहीन या वाईट कामामध्ये वगैरे. आणि वाल्मिक कराड जास्त राक्षसी महत्वाकांक्षा 2023 मध्ये आली ना त्याला. 2023च्या दिवाळीनंतर ही महादेव मुंडेंची हत्या पचवल्यानंतर अशा बऱ्याच हत्या गुन्हेगारी पचवल्यानंतर तो उदय झाला त्याचा. आणि काय उदय राहिलाच किती वर्ष दीड वर्षात, तर त्याचं साम्राज्य पूर्ण धुळीत गेलं, सगळं राखेत गेलं. त्याच्या मुलांवरती तुम्ही थेटपणे आरोप करतायत महादेव मुंडेंच्या प्रकरणा म्हणजे खून प्रकरणाचा संबंध आहे. त्यांच्याकडनं तुम्हाला काय धमक्या वगैरे काय येत आहेत? नाही, त्यांची तेवढी लायकीच नाही धमक्या द्यायची. वाल्मिक कराड पण जेवढी दहशत करायचा बीड पोलीस प्रशासनातल्या टोळीवरच करायचा. वाल्मिक कराडच्या जे पोरं आहेत दोन्ही पण, ते काय आहे, ते पोरांना काय अकला आहेत का? बापाचा आमाप पैसा, ते काय शिकलेले आहेत का? त्यांनी संघर्ष पाहिलेला आहे का? विचारधारा आहे का त्यांच्याकडे कोणती? त्यांना काय माहिती आहे? आज फक्त त्यांना वाटतं की आमचा बाप सुटणार आहे, आमच्याकडे आमाप पैसा आहे, आम्ही बाप बाहेर आल्यावर धडा शिकू, सगळ्याला दाखवू वगैरे असं. त्यांच्या एका बॉडीगार्डच्या, त्या श्री कराडच्या बॉडीगार्डनी मला फोन केला होता, दारूच्या नशेत पिजेला होता काय माहिती, रस्ता रोकोय तुम्ही, परळीत यायचं नाही, आम्ही असं करतो तसं करतो. म्हणलं येतो ना, परळीमध्ये येतो आणि तिथं आलं भेटू, म्हणलं काय करायचं ते पाहूत म्हणलं. ह्यांना कोण घाबरणारे वाचले चिल्लर वरतील ना? यांच्या बापाला नाही घाबरलो तर ह्यांच्या पिलावळांना काय घाबरणार आहे? अच्छा. वाल्मिक कराड सोबत त्यावेळेस मी संघर्ष केलेला आहे. SP बारगरला विचारा, तत्कालीन कलेक्टर पाठक होते त्यांना विचारा. ते माझे कलेक्टर आणि SP निरोप घेऊन यायचे, कधी कधी ते भेटायला यायचे. अरे वाल्मिकांनाशी मिटून घे ना, कशाला? वाल्मिक कराडशी माझ्यासोबत शेवटपर्यंत मिटून घ्यायचं होतं. त्याला बाळा बांगर शेवटपर्यंत पाहिजे होता. एवढं भावनिक आणि इमोशनल मुलगा कुठे भेटणार आहे जे फुकटमध्ये त्यांना एवढी प्रसिद्धी देणार आहे, संघटना वाढवून देणार आहे वाल्मिक कराडसाठी? ते स्वतःची मार्केटिंग करतात. ते पाप आम्ही केलं ना, त्याचा त्रास बाळा बांगरला झाला ना, माझ्या आई वडिलाला झाला, माझ्या नातेवाईकाला झाला. तुमच्या आईवडील किती दिवस तुरुंगामध्ये होते? नाही, आई 4 ते 5 दिवस त्यांना हे पोलीस कोठडीमध्ये. हा, आणि वडील 1च दिवस होते. वडिलाला 2 दिवसामध्ये बेल दिली. कोर्टाने पण मान्य केलं चुकीचं. आईची तर बेल देतानीच कोर्टाने सांगितलं की ही बेल नाही दिली, बीड जिल्हा सत्र न्यायालयानेच ते मॅटर रद्द केलं कोर्टाचं. पाडोदा पोलीस स्टेशनला कुलूप लावा म्हटले. की कोणत्या पद्धतीने तुम्ही अटक केलेलं आहे म्हणजे? ही काय पद्धत आहे का अटक करण्याची? एखाद्या महिलेला पहाटे 4 वाजता अटक करतात, ते पण तुम्ही 13 वर्षाच्या अगोदरच्या गुन्ह्यामध्ये, ते पण डबल FIR करून त्याच्यामध्ये. माझ्या वडिलावर पण जो मार्केट कमिटीचा गुन्हा नोंद केला ना, तो DDR म्हणून जे होते त्यांच्या हाताखालचा निबंधक, ते गुन्हा दाखल करायला येत नव्हतं पाडोदा पोलीस स्टेशनला. हे अनधिकृत आहे म्हणत होता, चुकीचं आहे, अनलिगली आहे सर्व इलिगली. पण त्यांनी वाल्मिक कराडने पोलिस पाठवले धाराशिवला त्यांच्या घरी, त्या निबंधकाच्या घरी. पोलिसांनी बंदूक लावली आणि पोलिस घेऊन आले गुन्हा दाखल करायला. म्हणजे ह्याच्याहून कळतंय की वाल्मिक कराडसाठी गुंडाचं कामच हे बीड पोलीस त्यावेळेस करीत होतं सगळं. ओके. पण तुम्ही हे जेव्हा सगळं सांगताय, याचा अर्थ वाल्मिक कराडकडे तुम्ही काय असा मोठा फायदा करून घेतलेला होता का तुमचा स्वतःचा? माझा फायदा काय, सगळा तोटाच झालाय ना. माझा फायदा काय झाला वाल्मिक कराडकडून? काहीच झाला ना. त्याचा फायदा झाला, त्याला जिल्ह्यात जिथं नाही ओळख भेटली, युवकचे आमचे चळवळी, तो तुमच्यावर एवढा हक्क दाखवत होता किंवा तुमच्यावर एवढा हक्काने सांगत होता, तर असं काहीतरी झालं मी असेल? त्याच्यात निंदात असतो किंवा मी त्याच्यात हे असतो तर त्यांनी मला आतापर्यंत त्याचे प्रूफ भेटला असतं ना, बाळा बांगर ह्याच्यामध्ये आहे त्याचा मिंदा वगैरे. कशा मी कशाचाच मिंदा नाही ना त्याची. आणि माझ्यावरती हक्क दाखवत नव्हतं, ते माझ्यावर दबाव टाकत होता मागून. मी तुम्हाला मगाच म्हटलं की वाल्मिक कराड माझ्यावर रेपच्या, विनयभंगाच्या खोटे दाखल करण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत होता. पण तेवढं बरं केलं बीड पोलिसांनी की ते खोटं चलत नव्हतं. ते म्हणले ह्याच्यासाठी पूर्ण सत्यच पाहिजे, कुणावर एखादा रेपचा गुन्हा दाखल करायचा आहे. मग माझ्यावर 307 केस दाखल करायच्या. मग त्याच्यानंतर दाखल करून माझ्याकडे पोलिस पाठवायचे, प्रेशर द्यायचं. आता तुम्हाला सांगतो, महादेव मुंडेंची हत्या झाली 21 ऑक्टोबरला आणि माझ्यावर 20 ऑक्टोबरला 307चा खोटा गुन्हा वाल्मिक कराडच्या बॉडीगार्डने पाडोदा पोलीस स्टेशनमध्ये, मनीष पाटील नावाचे पोलीस निरीक्षक आहेत, त्याच्यावर त्यांच्या ऐकून माझा गुन्हा दाखल केला. आणि मनीष पाटील हा माझ्याकडे सारखं येत होतं, तुझ्यावर वाल्मिक कराडने गुन्हा दाखल केलाय, त्याच्या बॉडीगार्डने केला, एकदा वाल्मिकांनाशी बोलून घे, मी प्रकरण मिटवून टाकतो. आणि हे मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो, हे मी गोपनीय जबाबमध्ये पण उल्लेख केलाय. त्या मनीष पाटीलचा माझ्यावर 307 खोटा गुन्हा दाखल केल्याचा. म्हणजे लक्षात घ्या. हो, म्हणजे वाल्मिक कराड माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करे, षडयंत्र करत असे आणि लोकात आले दाखवत असे की बाळालय माझ्या जीवाचं, मी ह्याच्यासाठी एवढं करतो.
आणि त्याच्याकडून फायदा करायला काय, मुळात मी रामकृष्ण बांगरचाच मुलगा आहे ना, माझे वडील हे प्रस्थापित आहे, मी मान्य करतो, आज मी संघर्ष करतोय, माझ्या वडिलांनी आई वडिलांनी मला लाडामध्येच लहानाचं मोठे केलेलं आहे वगैरे. आता ते हे बघा, आता कुणाच्या पोटी जन्म घ्यायचा ते माझ्या हातात नाही. आता मी आलो एखाद्या मोठ्या घरात जन्माला आणि त्या आई बापांनी मला सोन्यासारखं जन्मलं, मी त्यांचे उपकार कधी विसरू शकत नाहीये. पण असं काही नाही, मी वाल्मिक कराडच्या संपर्कातच आम्ही 21-22 साली आलो, 23 साली 2022 साली जास्त गेलो. त्याची इतर पिलावळ अजून जिवंत आहे का? त्याचे 2 लेकरच पिलावळ विकृत मानसिकतेचे जिवंतच आहेत ना, म्हणजे वाईट वृत्तीचे लोक, ते जेलमध्ये टाकले पाहिजेत ना. महादेव मुंडेच्या हत्येमध्ये तेच दोघं पोरं वाल्मिक कराडचे, त्यांच्या कधी कारवाई होईल. आणि बाहेरचे पिलावळ काय असते तो, आता हे दुसरा वाल्मिक कराड शोधते, दुसरा बाप. हे किती दिवस हे वाल्मिक कराडचे गुण गात बसणार? वाल्मिक कराड कधीच बाहेर येणार नाहीये, मी तुम्हाला इन कॅमेरा सांगतो, रेकॉर्डवर सांगतो, त्याची राखच बाहेर येणार आहे जेव्हा तेव्हा येणार आहे. आणि प्रचंड आजार आहेत, प्रचंड सशाचं काळीज आहे त्याचं. एक दिवस कळण वाल्मिक कराड आतमध्ये झोपीतच ओंबट स्वा गेले. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.